जो सद्गुरूच्या ठिकाणी जाऊन शिष्याने आत्मज्ञानाची जिज्ञासा केली तर ती प्रक्रिया कशी आहे ती सांगितली, पण त्याच्या ठळक ठळक गोष्टी मी आता तुम्हाला सांगतो, म्हणून हे रहस्य सांगतात. ब्रह्मज्ञानी पुरुषास विषयाची इच्छा व विषय प्राप्तीपासून आनंद होतो की नाही, हो की नाही, एवढंच सांगा. काय सांगितलं? ब्रह्मज्ञानी पुरुषास विषयाची इच्छा आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो की नाही, बघूया ना. प्रश्न समजला का? ब्रह्मज्ञानी पुरुषास विषयाची इच्छा होते की नाही आणि विषय प्राप्तीपासून आनंद होतो की नाही, हे मला सांगा. आहे ना, हा लोकात मोठा वादाचा विषय. याचे उत्तर या तरंगात सोपपतीत कारण सहित दिलेले आहे आणि 6व्या आणि 7व्या तरंगात याबद्दल पुष्कळ विचार केला आहे. कुठे? याचे उत्तर या तरंगात सोपपतीत दिलेले आहे 4थ्या आणि 6व्या आणि 7व्या तरंगात याबद्दल पुष्कळ विचार केलेले असल्यामुळे आम्ही याबद्दल येथे जास्त लिहित नाही. पुढे आपण ऐकाच, होणारच नाही याचं चिंतन. इथे परत करून काय उपयोग आहे? भ्रमामध्ये अनिर्वचनीय ख्यातीची आवश्यकता 2 नंबरमध्ये सांगितलं. आता इथे क्लिष्ट आहे, जरा धैर्य असलं पाहिजे, वाळवंट आहे. व्यवहारात मनुष्य मात्राचा ओघ द्रव्य संपादन करण्याकडे असतो, बरोबर आहे. धन पाहिजे या ना त्या विचाराने व्यापार, उद्योग, नोकरी, शेती, काहीतरी कर्तव्य, इन्व्हेस्टमेंट, आजच्या काळातला शब्द आहे इन्व्हेस्टमेंट, बचत, अशा संपादन करण्याकडे 2चे 4 कसे होतील असं. कारण विषय सौख्याची प्राप्ती आणि रोग क्षुधाची दुःखाची निवृत्ती द्रव्यानेच होते. आलं परत तिथेच, विषय सौख्याची प्राप्ती आणि रोग क्षुधाची दुःखाची निवृत्ती द्रव्यानेच होते. हे काय सगळ्यांना सिद्ध आहे. कोणाला? तुम्हाला नाही का, तुम्हाला नाही का, तुम्हाला नाही का, सगळ्यांना होतं. काय करायचं, रोग झाले आहे ना, एकदम अटॅक आला, त्या डॉक्टरकडे जावं लागलं. त्याने सांगितलं 3 लाख रुपये लागतील, बायपास सर्जरी करायची आहे. तर मग द्रव्याची आवश्यकता आहे की नाही, कुणीतरी द्या रे. मुलं असतील तर मुलं करतील, है ना. धनवान महंत असेल तर त्याचे शिष्य करतील, आणि माझ्यासारखा फाटक्या असतील तर तो बोलणारच नाही, कोणाला त्रास नको, आपण आपलं चुप काय करूया, काय असेल ते नैसर्गिक गोष्टीने सहन करूया, कोणाला त्रास द्यायचा काय. त्याला झालं 80 वर्ष, आणखी काय करायचंय, आणखी जगून काय करायचं, हे ना. तसंच म्हणेल ना. दुःखाची निवृत्ती द्रव्यानेच होते हे सर्व अनुभव सिद्ध आहे. पण त्याचबरोबर दुसरा असाही अनुभव आहे की सर्व ऐश्वर्य संपन्न राजापासून अत्यंत दारिद्र्यापर्यंत दुःख संबंध रहित स्वच्छेप्रमाणे सुखी असा कोणीही दिसत नाही. अधोरेखा करा, काय कर. सर्व ऐश्वर्य संपन्न राजाला धरा आणि तिथपासून अगदी दरिद्र्यापर्यंत सर्व दुःख संबंध रहित स्वेच्छेप्रमाणे सुखी असा कोणीही दिसत नाही. लिहिलं. आता याचा कारणाचा विचार करू लागलो तर काय, त्याच्यासाठी गौतम बुद्धाची गोष्ट सांगितली जाते. काय सांगितलं? राजाने त्याला दुःखाची जाणीव होऊ नये म्हणून काय केलं, प्रसादामध्ये सगळ्या
प्रासाद म्हणजे राजवाड्यामध्ये सगळ्या सोयी उपलब्ध करून खेळायला जे पाहिजे ते खेळायला घे, जे पाहायचं पाहिजे ते घे, मनोरंजन करणारे सगळे लोक ठेवले. एक दिवस राजा शेजारच्या राज्यात गेला, तेव्हा त्या छोट्या गौतम बुद्धाने सांगितलं, मला कंटाळा आला आत राहून, आज जरा थोडी बाहेर फेरी मारून येऊया. तर त्याने फेरी मारायला गेले, हे ना. तर फेरी मारायला गेलं तर एक एवढा माणूस म्हातारा खंगलेला कटोरा घेऊन भीक मागत होता. हा कोण माणूस आहे? हा भिकारी म्हणतो त्याला. ह्याला काय झालेलं आहे? ह्याच्याजवळ द्रव्य नाही, मग हे असं का करतोय? त्याला दुःख झालंय म्हणून. भिकारी दिसला त्याला, कधी पाहिला नव्हता. नंतर मग काय पुढे गेलं तर एक म्हातारी अशी टेकत 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 चाललेली होती. मग तो म्हणाले, हे काय? तर ही म्हातारी आहे. म्हातारी म्हणजे वृद्ध. मग वृद्ध, मग असं कसं काय? वृद्धापकाळामध्ये असंच होतं, वृद्ध वार्धक्य दिसलं त्याला. पुढे गेल्यानंतर काय केलं, एका अंथरुणावर काय एक माणूस आडवा पडलेला होता आणि बाकीचे माणसं डॉक्टर बिक्टर येऊन त्याला तपासत होते. तर तो म्हणाला, हे काय? तो म्हणाला, हा आजारी माणूस आहे. मग आजारपण म्हणजे काय? आजारपण म्हणजे दुःख असतं, ताप आलेला असतो, आणखी पोट दुखत असतं, काही ना काहीतरी होत असतं, त्याला आजारपण म्हणतात, व्याधी म्हणतात. पुढे येऊन बघतात तर तिरडीवर माणसाला घेऊन चाललेलो. अरे हे काय? अरे हे काय? तर तो म्हणतोय की हा माणूस मेलेला आहे. मेलेला आहे तर काय झालं? तो निचेष्ट झालेला आहे. मग बाकीचे सगळे कसे काय करतात, ओरडतात कशाला? त्यांना दुःख झालेलं आहे. अरे ह्याच्यामध्ये सुद्धा दुःख आहे का? मग त्याला काय करणार? त्याला नेऊन जाळणार. अरे कसं काय जाळणार? बुद्धाला हे सगळं काय झालं, दुःखाचं दर्शन झालं. लहानपणीच काय झालं, हे दुःखाचं दर्शन झालं. त्याला दुःखाचं याच्या अगोदर कधीच दर्शन झालेलं नव्हतं, ते दुःखाचं दर्शन झालं. तर अशा तऱ्हेने काय दिसतंय, जरी तुम्ही टाळलं, दुःखाचं दर्शन होऊ नये म्हणून टाळलं, तरी संपूर्ण जगामध्ये दुःखच भरलेलं आहे. ते कधी ना कधीतरी छिद्रामधून तुम्हाला दिसणारच की दुःख आहे म्हणून. बरोबर आहे. याचा कारणाचा विचार करू लागलो तर निश्चित असं ठरते की द्रव्य आणि सुखप्राप्ती किंवा द्रव्य आणि दुःख निवृत्ती यात नियत कार्यकारण भाव नाही. द्रव्य असलं तर सुखप्राप्ती होईलच, द्रव्य असलं तर दुःखाची निवृत्ती होईलच. यात नियमाने कार्यकारण भाव नाही, यामध्ये नियत कार्यकारण भाव नाही. एखाद्या गरिबाजवळ पैसे नसल्यामुळे प्रपंचात शेकडो दुःखे भोगण्याचा त्यास प्रसंग येतो. काय? एखाद्या गरिबाजवळ पैसे नसल्यामुळे प्रपंचात शेकडो दुःखे भोगण्याचा त्यास प्रसंग येतो. द्रव्याभावामुळे ती त्या सहन करावी लागतात. ही दुःख काय, कशामुळे सहन करावी लागतात? द्रव्य नसतं त्याच्यामुळे त्याला ती दुःखे सहन करावी लागतात. पण ज्याला राहण्यास राजवाड्याप्रमाणे स्वतःचे घर आहे ना, स्वतःचे घर, नोकर चाकर आहेत, द्रव्य आहे, धन आहे, खजिना आहे, खाण्यापिण्याच्या विषयी कसलीही ददात नाही, आहे ना, ददात नाही, द्रव्य पुष्कळ आहे, कुटुंब मनासारखे आहे, पण राज्य कोण चालवणार? संतती नसली तर ते ऐश्वर्य निपुत्रिकपणाचे दुःख कसे निवृत्त करेल सांगा बरं. ते ऐश्वर्य निपुत्रिकपणाचं दुःख असतं की नाही, आणि संततीचं सुख होतं की नाही, अपत्य सुखही असतं की नाही. या सुखाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
पण संतती नसली तर ते ऐश्वर निपुत्रपणाचे दुःख कसे निवृत्त करील. चला बरे, एखाद्या ऐश्वर्य संपन्नाचा पुत्र जर मृत झाला, संतती झाली पण पुत्र मृत झाला, तर त्यात जवळ कोट्यवधी द्रव्य असले तरी त्यापासून मुलगा जिवंत कसा होईल सांगा बरं. हा मुलगा जिवंत कसा होईल? नाही होणार ना. माझ्या ओळखीचे एक प्रोफेसर होते, त्यांना 3 मुली झाल्या आणि आणखी मुली झाल्या त्या त्यांनी काय केले, काय ती टेस्ट असते ती, हा बेबी टेस्ट का काय आणखी काय असतात ते बघतात त्याच्यामधून. ती टेस्ट केली आणि त्यांना मारून टाकलं. सोनोग्राफी जन्माला यायच्या अगोदरच त्यांना मारून टाकलं. तरी पण 3 मुली राहिल्यात ना. आणि प्रतीक्षा करत करत 4थं मूल एकदा जसं तसं झालं आणि तो मुलगा झाला. बरोबर आहे, मुलगा झाला, त्याच्यासाठी खूप एवढी व्यवस्था केली, सगळं केलं, एवढा झाला तो. आणि एक दिवस त्याला तो माणूस नास्तिक माणूस होता बरं का, कम्युनिस्ट विचारसरणीचा आणि नास्तिक माणूस. आणि सगळ्या देवाधर्माचा काय करायचा, खंडन करायचा. पण तो मुलगा झाला, एक दिवस त्याला काय आजार झाला, खूप प्रयत्न केला, डॉक्टर जवळ नेलं केलं, तरी पण तो मेलाच, है ना. मेला आणि त्यावेळेला तो प्रार्थना करायला लागला, माझा हा मुलगा जर वाचला तर मी देवाला मानेन. असं कधी चालतं का? असं कधी चालतं का? माझा हा मुलगा वाचला तर मी देवाला मानेन, असं होऊ शकतं का? नाही. त्याचं प्रारब्धच नव्हतं, मरून गेला तो, है ना. तो तसाच राहिला. मोठा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, सगळं झालं. पण सांगण्याचं तात्पर्य काय, तुमच्याकडे तुमच्या नशिबात नसलं, पैसे आहेत, भरपूर पैसे आहेत, सगळे आहेत, किती पैसे देऊ शकतो, फक्त वाचवा तुम्ही, नाही वाचू शकता. त्याचं केवढं दुःख झालं त्यांना, खूप रडला, आहे ना. तर काय सांगताय, कोट्यवधी द्रव्य असले तरी त्यापासून मुलगा जिवंत कसा काय होईल सांगा बरं, है ना. किंवा पुत्रमरणाचे दुःख तरी कसे नाहीसे होणार. आजपर्यंत शेकडो राजे महाराजे संस्थानिक मृत झाले, त्यांच्या मृत्यूपासून त्याच्या पुत्रादी आप्तेष्टात झालेल्या दुःखाची निवृत्ती त्या राज ऐश्वर्यापासून कुठे झाली आहे का? किती राजे महाराजे होते, त्यांचे पुत्र मेलेले, शाहू महाराजांचे देखील, है ना. ते त्यांना दुःख झालं, त्यांच्याजवळ ऐश्वर्य होतं, ते विलायतेला घेऊन जाऊ शकत होते मुलाला, नाही झालं. कोठे झाली? त्याचप्रमाणे राजे लोकांना दुर्दैवाने जेव्हा पत्नी पुत्रादी प्रिय व्यक्तीचा वियोग होतो तेव्हा त्यास अत्यंत दुःख होते, परंतु जवळ असलेल्या राज ऐश्वर्यापासून त्या झालेल्या दुःखाचा नाश होत नाही. ही स्थिती सर्व जीवमात्राची आहे. तुम्ही कोणासही विचारून पहा, कोणाकडूनही ऐश्वर्यापासून दुःख निवृत्त झाले असे उत्तर येणे शक्य नाही. द्रव्यापासून तर कोणताही व्यवहार चालत नाही. द्रव्या वाचून कोणताही व्यवहार करता येत नाही. या सर्वांचा विचार केला तर असा नियम करता येईल की फक्त द्रव्याभावामुळे जे सुख मिळत नाही किंवा जे दुःख निवृत्त होत नाही तेवढेच सुख द्रव्याने प्राप्त होईल किंवा तेवढेच दुःख द्रव्याने निवृत्त होईल. यापेक्षा द्रव्याचा जास्त उपयोग नाही. काय सांगितलंय? द्रव्याभावामुळे जे सुख मिळत नाही किंवा जे दुःख निवृत्त होत नाही, कशामुळे?
द्रव्य नाही म्हणून जे सुख मिळत नाही किंवा जे दुःख निवृत्त होत नाही तेवढेच सुख काय होत आहे द्रव्याने प्राप्त होऊ शकतं किंवा तेवढेच दुःख द्रव्याने निवृत्त होऊ शकतं यापेक्षा द्रव्याचा जास्त उपयोग होत नाही. पॅराग्राफ बदला. आध्यात्मिक म्हणले शरीरामध्ये, आधी भौतिक म्हणजे भूतामध्ये असणारं, आधी दैविक मध्ये देवामध्ये असणारं 3 प्रकारचे दुःख असून सर्व दुःख नाशाची सर्व मनुष्यात सदैव इच्छा असते. अधोरेखाकर. मनुष्याला कशाची? सगळ्या दुःख नाशाची सर्व मनुष्यात सदैव इच्छा असते. त्याकरताच धडपड चालू असते. परंतु त्यापासून सर्व दुःखांचा नाश होतो का नाही होतो? परंतु त्यापासून सर्व दुःखाचा नाश झालेला दिसून येत नाही. व्यवहार जसा दिसतो तसा सत्य आहे. काय व्यवहार जसा जसा तुम्हाला दिसतोय, मी हे करतोय, मी बोलतोय, तुम्ही ऐकतायत, तुम्ही टोप्या घातल्यात, पेन चालवतायत, हा जो सगळा व्यवहार चाललेला आहे, व्यवहार जसा दिसतो तसा तो सत्य आहे असा ज्याचा निश्चय आहे ना. हा व्यवहार जो आपण करतोय हा सत्य आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याच सर्व दुःख नाशाचा व्यवहारामधले होणारा उपाय सापडणं शक्य आहे का? नाही. जे हा सगळा व्यवहार जो आहे हा सत्यच आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे त्याला दुःख नाशाचा व्यवहारामधला काही उपाय सापडणार नाही. व्यावहारिक उपाय सापडणे शक्य नाही. आजपर्यंत काय केलेलं आहे? शेकडो दीर्घ प्रयत्न करणारे सार्वभौम राजे होऊन गेले, अद्यापही आहेत, पण केवळ ऐश्वर्य किंवा दुसरे व्यावहारिक उपाय यापासून कोणाची सर्व दुःखाची निवृत्ती झालेली दिसत नाही. ऐश्वर्यामुळे किंवा दुसरे व्यावहारिक उपाय यापासून कोणताही सर्व दुःखाची निवृत्ती झालेली दिसत नाही. बघा, तो हिंगोलीचा कोणीतरी राव म्हणून होता बघा, आमदार होता, मंत्री होता, त्यांना कोरोना झाला. 1 वर्षभर त्याच्यावर उपाय चालू होता, पैशाची कमी नाही, सगळे बेस्ट उपाय, सगळ्यात श्रेष्ठ उपाय त्याला मिळाले नाही. एक दिवशी गेलाच तो, काही करू शकलं नाही. सातव बरोबर आहे, रवी सातवचा मुलगा, हा राजीव सातव बरोबर आहे ना. ही कोरोनामध्ये गोष्ट, राजीव सातव म्हणून 1 वर्षभर त्याच्यावर उपचार चालले होते. ज्या वेळेला निदान होऊन 1 वर्ष त्याच्यावर उपाय चालले होते, काही शेवटी प्रेतच गेलं. मुंबईपर्यंत घेऊन नेलं होतं. दीर्घ प्रयत्न करणारे सार्वभौम राजे होऊन गेले व अद्यापही आहेत, पण केवळ ऐश्वर्य किंवा दुसरे व्यावहारिक उपाय यापासून कोणाची सर्व दुःखाची निवृत्ती झालेली दिसत नाही. थोड्या दिवसापूर्वी झालेल्या महायुद्धापासूनही हाच सिद्धांत ठरतो. सन 1939 ते 1945 मध्ये झालेल्या महायुद्धात एकापेक्षा एक ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय राजकार्य धुरंधर मंत्री आणि दीर्घ प्रयत्नी लोक असूनही त्या महाबुद्धिमान म्हणून घेणाऱ्या इंग्लंडच्या मंत्र्यासही हिंदुस्थानातील गरीब लोकांपुढे ईश्वर प्रार्थनेकरता हात जोडावे लागले. ती काय कथा आहे मला माहित नाही. थोड्या दिवसापूर्वी झालेल्या महायुद्धापासूनही
हाच सिद्धांत ठरतो. सन 1939 ते 1945 मध्ये झालेल्या महायुद्धात एकापेक्षा एक ऐश्वर्य संपन्न राष्ट्रे, नंतर राजकार्य धुरंधर मंत्री आणि दीर्घ प्रयत्नी लोक असूनही महाबुद्धिवान म्हणून घेणाऱ्या इंग्लंडच्या मंत्र्यालाही हिंदुस्थानातील गरीब लोकांपुढे तुम्ही माझ्यासाठी ईश्वराला प्रार्थना करा, ईश्वर प्रार्थनेकरता हात जोडावे लागले. म्हणजे पराजय येण्याच्या भीतीमुळे दुःख भोगण्याचा प्रसंग इंग्लंडवर आलाच ना, इंग्लंडमधल्या सगळ्या लोकांपुढे आलाच ना. तसेच ईश्वराशिवाय दुसऱ्या कोणासही न मोडणारा एवढा मोठा जर्मनीचा हिटलर, ईश्वराशिवाय दुसऱ्या कोणासही न मोडणारा एवढा मोठा जर्मनीचा हिटलर, पण आज त्याचा पत्ताही नाही. हिटलरचं स्वतः मारून घ्यावं लागलं. या एकंदर व्यवहाराच्या परिस्थितीवरून केवळ ऐश्वर्य प्राप्तीपासून निरतिशय आनंद प्राप्ती किंवा त्रिविध दुःख नाश केव्हाही होणे शक्य नाही. म्हणून काय, एकंदर व्यवहाराच्या परिस्थितीवरून केवळ तुम्हाला तुमच्याजवळ धनधान्य ऐश्वर्य असलाय त्याच्यापासून तुम्हाला निरतिशय आनंद प्राप्त होणं शक्य नाही. आणि त्रिविध तापाची झाली बोळवण है ना, त्रिविध दुःख नाश केव्हाही होणं शक्य नाही. इतकेच सांगण्याचा मुद्दा आहे. बरोबर आहे. कितीही तुमच्याजवळ ऐश्वर्य असू देत, कितीही महाबुद्धिवान तुम्ही असा, पण हे व्यवहारातली दुःख टाळण्याची तुमच्याजवळ शक्ती नाही. आता कोणी म्हणेल द्रव्यापासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुखप्राप्ती व दुःख निवृत्ती होत नसेल. काय काय सांगताय, बोला. द्रव्यापासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुखाची प्राप्ती व दुःखाची निवृत्ती होत नसेल, पण सर्व जीवांना प्रबळ इच्छा मात्र परमानंद प्राप्ती आणि सर्व दुःखाचा नाश व्हावा अशी आहे की नाही. मग ती पूर्ण कशी काय होणार. होत नाही तुम्ही म्हणता, पण लोकांना तरी इच्छा आहे ना, मग ती पूर्ण कशी होणार. हा प्रश्न शिल्लकच राहतो. यास काही उपाय आहे काय असेल तर सांगा. होय, अहो याच इच्छेच्या तृप्तीचा वेदाने जीव ब्रह्म एकत्व आणि जगत मिथ्यात्व निश्चय करणे असा उपाय सांगून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ही इच्छा तृप्त होणे शक्य नाही असे सांगितले आहे. होय, ही जी इच्छा आहे काय, परमानंदाची प्राप्त इच्छा व्हावी आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, ही प्रत्येक जीवाची जी इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण होईल की नाही होईल. होईल, होईल. या इच्छेच्या तृप्तीचा वेदाने काय सांगितलेलं आहे, एक उपाय काय सांगितलं आहे, जीव ब्रह्म एकत्व, एक एक लिहा आणि जगत मिथ्यात्व निश्चय करणे, हे ना. बरोबर आहे ना. याच्यासाठी एक श्लोक आहे शंकराचार्यांचा, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद ग्रंथ कोटिभिः जीवो ब्रह्मैव नापर. क्या एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति अस्ति. जीव आणि ब्रह्म एकही आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर.
लिहून घ्यायचं ते लिहून घ्या. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, जोडाक्षर आहे, कशी लिहून घ्यायची. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यद ग्रंथ कोटिभिः ब्रह्मसत्य जगन मिथ्या सांगितलेलं आहे. जो ब्रह्मैव न अपर. काय सांगितलं इथे? ब्रह्मच सत्य आहे आणि काय जगत काय असत्य. देव जगत असत्य हा निश्चय करावा लागतो. मग राहिला कोण? 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या ना, ब्रह्म, जीव आणि काय जगत प्रपंच. तर जगत प्रपंच खोटा ठरवला, मग राहिला जीव ना. मग या जीवाला काय लावायचं? जीवो ब्रह्मैव. जीव काय? ब्रह्मैव. बरोबर आहे. तर हेच गोष्ट इथे सांगतात ना, जीव ब्रह्म एकत्व एक. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे हा निश्चय करावा लागतो. एक निश्चय झाला, त्याच्या पाठोपाठ दुसराही निश्चय करावा लागतो. या प्रपंचाचं काय करणार? लोणचं घालणार का? हा प्रपंच खोटा आहे झालं. हे 2 निश्चय करावे लागतात. काय निश्चय करावे लागतात? जीव ब्रह्म. जीव हे ब्रह्मस्वरूपच आहे. जीव आणि ब्रह्म हे एक आहे आणि प्रपंच, दिसणारा प्रपंच खोटा आहे. बरोबर आहे ना? जीव ब्रह्म एकत्व एक आणि जगत मिथ्यात्व निश्चय करणे असा उपाय सांगून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ही इच्छा तृप्त होणे शक्य नाही. कोणती इच्छा? मला परमानंदाची प्राप्ती पाहिजे आणि सगळ्या दुःखाची निवृत्ती मला पाहिजे, अशी जी माणसाची जीवाची इच्छा आहे ती तृप्त केव्हा होईल? तुम्ही परमेश्वर आणि गुरुच्या कृपेने जीव आणि ब्रह्माची एकता तुम्ही मानाल आणि या संसाराला ज्या वेळेला खोटं मानाल त्याच वेळेला ही इच्छा तुमची पूर्ण होईल. आस्तिक अधिकारात प्रत्यक्षादी सर्व प्रमाणात वेद वाक्य हे श्रेष्ठ प्रमाण आहे ना. आस्तिक अधिकारात प्रत्यक्षादी सर्व प्रमाणांमध्ये वेद वाक्य हे श्रेष्ठ प्रमाण आहे. आस्तिक म्हणजे वेदाला मानणारा अशा कुठल्याही अधिकाराला प्रत्यक्षादी सर्व प्रमाणांमध्ये वेद वाक्य हे कसं आहे? श्रेष्ठ प्रमाण आहे. म्हणून काय केलंय? म्हणून त्याने उपनिषद वाक्यांना उपक्रमादी लिंगपूर्वक रात्रंदिवस विचार करणे अवश्य आहे. त्याने काय केलं पाहिजे? उपनिषद वाक्यांचा उपक्रम शेवट काय, प्रारंभ कशाने केलाय, मध्ये पुन्हा पुन्हा कशाला बोललेलं आहे, याचा विचार करत रात्रंदिवस विचार करणे अवश्य आहे. झालं. असे पहा की ज्या ज्या पदार्थाविषयी मिथ्यात्व निश्चय होतो त्या त्या पदार्थापासून कोणाचेही दुःख होत नाही असा अनुभव आहे. काय बुजगावणं आहे ना. ज्या वेळेला दुरून पाहतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतंय? माणूस कोणीतरी उभा आहे, तिथे जाता येणार नाही, माणूस उभा आहे. आणि त्याच्या हात बंदूक दिली असेल तर माणूस घाबरून जाईल. पण हळूहळू करून जवळ गेल्यानंतर त्याला दिसत वर मडकं आहे रे. आणि हे नुसते कपडा त्याच्यामध्ये खमीस घातलेले, मग त्याचं भय राहतं का? त्याला भय राहत नाही. बुजगावणं ठरवणं महत्वाचं आहे. संसाराला काय ठरवा, संसाराला काय ठरवा, मग संसाराचा भय तुम्हाला होणार नाही, संसाराची भीती तुम्हाला वाटणार नाही. संसाराची भीती तुम्हाला कधी वाटेल? संसाराला तुम्ही खरं मानलं हे तुम्हाला काय वाटेल? भीती वाटेल. बरोबर आहे. आणि संसाराला बुजगावणं म्हटलं तर काय होईल? काय वाटत नाही. ठीक आहे. असे पहा की ज्या ज्या पदार्थाविषयी काय मिथ्यात्व निश्चय होतो त्या त्या पदार्थापासून कोणासही दुःख होत नाही, अधोरेखा करा असा अनुभव आहे. अशी एक कथा सांगतात. मग आता काय कथा आली? आता काय आली? कथा आली. का आली? एका पुरुषाची स्त्री व्यभिचारिणी होती. बघा बाबा
काय घोटाळं बघा. हे म्हणजे आताच होतं तसं नाही, पूर्वी सुद्धा हे होतं. एका स्त्रीची, एका पुरुषाची स्त्री व्यभिचारिणी, ती मात्र आपल्या स्त्रीस, तो मात्र आपल्या स्त्रीला कशी सुशील समजत होता. एक वेळ ती स्त्री आपल्या मैत्रिणीजवळ परपुरुष भोग आनंदाचा अनुवाद करीत असता तिचा पती ती हकीकत ऐकत होता. त्यावेळेला त्यास इतका क्रोध आला की तिचा घात करण्याकरता त्याने शस्त्र हातात घेतले. आता हे सोपं आहे ना, डोक्याला ताण नाही ना, डोक्याला ताण नाही ना. असंच लोकांना आवडतं. आपले भाषण पतीने ऐकले असे त्यावेळी इतका क्रोध आला की तिचा घात करण्याकरता त्याने शस्त्र हातात घेतले. आपले भाषण पतीने ऐकले असे तिच्याही लक्षात आल्याबरोबर तिने शेवटचे एक वाक्य मैत्रिणीस असे सांगितले की इतका प्रकार पाहून मी एकदम जागी झाले. काय इतका प्रकार पाहून मी एकदम जागी झाले. एवढ्या आपल्या पत्नीचे शेवटचे वाक्य ऐकून तिच्या पतीचा सर्व राग नाहीसा झाला. इतकेच नव्हे तर उलट त्याच पत्नीबद्दल पुन्हा प्रेम उत्पन्न झाले. तर यात मुद्दा काय? यात मुद्दा काय? मुद्दा एवढाच की जोपर्यंत आपल्या पत्नीचा व्यभिचार पती सत्य मानित होता, बरोबर आहे, तोपर्यंत त्यास क्रोध आला व दुःख झाले. आणि शेवटच्या वाक्य श्रवणाने त्याच व्यवहाराविषयी मिथ्यात्व निश्चय होऊन गेला. दुःख निवृत्त झाले, प्रेम वाढलं. गोष्ट थोडी ग्राम्य आहे खरी. ग्राम्य म्हणजे अश्लील आहे, न सांगण्यासारखी, परमार्थामध्ये न बोलण्यासारखी आहे. आणि बोलली तर विठ्ठल 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 करण्यासारखी आहे. तिला ग्राम्य म्हटलंय. गोष्ट थोडी ग्राम्य आहे खरी, परंतु दुःखोत्पादक व्यवहार मिथ्या आहे. अधोरेखा करा. दुःख उत्पादन करणारा व्यवहार काय? मिथ्या आहे असे निश्चित झाल्याबरोबर एकदम दुःखनाश कसा होतो हे दाखविण्याकरता लिहिली आहे. काय? दुःख उत्पन्न करणारा व्यवहार हे मिथ्या आहे, खोटा आहे असं निश्चय झाल्याबरोबर एकदम दुःख कमी कसं होतं, नष्ट कसं होतं, एवढंच दाखवण्याकरता लिहिली आहे. याप्रमाणे प्रपंच मिथ्या मानणारा ज्ञानी पुरुषाशिवाय जीव मात्राच्या व्यवहाराच्या ठिकाणी जोपर्यंत सत्यत्व निश्चय आहे. काय? याप्रमाणे प्रपंच मिथ्या मानणाऱ्या ज्ञानी पुरुषाशिवाय जीवमात्रांचा व्यवहाराचे ठिकाणी जोपर्यंत सत्यत्व निश्चय आहे, है ना, तोपर्यंत कोणत्याही उपायाने दुःख नाश होणे शक्य नाही. याप्रमाणे काय? प्रपंच मिथ्या मानणाऱ्या ज्ञानी पुरुषाशिवाय जीवमात्रांचा व्यवहाराचे ठिकाणी जोपर्यंत सत्यत्व निश्चय आहे, तोपर्यंत कोणत्याही उपायाने दुःख नाश होणे शक्य नाही. म्हणून वेदाच्या मनोगतानुरूप वेदाला जसं वाटतंय त्याप्रमाणे आपणाला काय निर्णय करावा लागेल? जगन मिथ्यात्म निश्चय करणे अत्यंत आवश्यक आहे. अधोरेखा करा. जगत जरी खरं भातत असलं तरी आपल्या विचाराने त्याच्यावर शिक्का मारला पाहिजे. काय? की जग खोटं आहे. बरोबर आहे. हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर वाटतंय. काय? हे तुमचं म्हणणे अगदी बरोबर वाटतंय, पण मनाने सुद्धा त्याचा विस्तार आकलन होणार नाही. कोणाविषयी सांगतात?
ज्याचा मनाने सुद्धा केवढा विस्तार आहे हे समजू शकणार नाही. असं कोण? जगत व्यवहार. काय जगताचा व्यवहार काय असतो आपल्याला समजू शकत नाही. हे असं का झालं आपण म्हणू शकत नाही. दरवर्षाला पाऊस वेळेवर जातो. या वर्षाला दिवाळी झाली तरी पाऊस पडतो. का होतोय? बरोबर आहे ना, सांगू शकत नाही. अशा जगत व्यवहाराशी काय काय सांगितलेलं आहे? मनाने सुद्धा ज्याचा आपण विचार करू शकत नाही, आकलन करू शकत नाही, अशा जगत व्यवहाराची प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यत्व सिद्धी होते की नाही? सत्यत्व सिद्धी असता तुमच्या या 4 युक्तीच्या गोष्टी ऐकल्याने मिथ्यात्व निश्चय कसा व्हावा हाच मोठा प्रश्न आहे. तुम्ही युक्तीने सांगितलं जगाचा सगळा व्यवहार प्रत्यक्ष आहे आणि तो खराच वाटतो, खोटा वाटत नाही ना. पाऊस पडलाय, नुकसान झालं, सोयाबीनचं कितीतरी नुकसान झालं, मग खरंच आहे की नाही? पण तुम्ही सांगता 4 युक्तीच्या गोष्टी सांगता याला मिथ्या म्हणा. कसं आहे? ज्याचं जळतं त्याला कळतं ना. का हो, खरं आहे की नाही? हो, मला कमीत कमी 50,000चं सोयाबीन माझं होतं. त्याला कोंब येऊन हे येऊन सगळं येऊन आता 15,000 सुद्धा कोणी घ्यायला तयार नाही. माझं जळलंय, मला कळतंय, तुम्ही म्हणता हे मिथ्या म्हणा. कसं काय बरोबर आहे? काय सांगितलं? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तर तुमच्या या 4 युक्तीच्या गोष्टी ऐकल्याने मिथ्यात्व निश्चय कसा व्हावा हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही किती सांगितलं, कसंही सांगितलं तरी प्रत्यक्ष प्रतीत होणारी बायका, मुले, घरदार, ऐश्वर्य, वाहने, पशु, मित्र हे कोणाचंही खोटे मिथ्या वाटणार नाही ना. कसं काय खोटं वाटेल सांगा बरं? असे वाटते कोणी मानणार नाही. आणि असं कोणी मानणार नाही. एवढेच नव्हे तर जगत मिथ्या आहे असे सांगणाऱ्या माणसाला काय म्हणतील? हा वेड्याच्या इस्पिळत पाठविले पाहिजे असंही म्हणतील. हे आम्ही जाणून आहोत. मी त्याच्यासाठी कथा सांगतो तुम्हाला एक. जगात ब्रह्मच आहे आणि सगळं काय जग खोटं आहे. ब्रह्म एकच आहे, ब्रह्म एकच आहे आणि संपूर्ण जग खोटं आहे. ते एखाद्या भीमसैनिकाला राग आला आणि त्याने माझ्यावर केस केली हे ना, की बघा हे महाराज काय सांगतात, जग खोटं आहे म्हणून सांगतात. महाराज मी 99,999 लोकांना आणून तुम्हाला सांगतो की जग खरं आहे का खोटं विचारा. जग खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. जग खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. जग खरं आहे का खोटं? खरं आहे. जग खरं आहे का खोटं? खरं आहे. जग खरं आहे का खोटं? हा, सगळे 99,999 लोक मी दाखवून देतो 1,00,000पैकी. हे सगळे सांगतील की जग खरं आहे. हा माणूस काय म्हणतो? जग खोटं आहे म्हणून म्हणतोय. याला तुम्ही काय म्हणणार सांगा? जगामध्ये काय करतोय हा माणूस? मतिभ्रम करतोय, विचित्र विचार प्रवृत्त करतोय. याला शिक्षा झाली पाहिजे. याला जेलमध्ये ठेवून देवा हे नाही तर तो जज कोणाचा ऐकेल? 99,999 लोकांचं जग खरं आहे. जज साहेब तुम्ही सांगा जग खरं आहे का खोटं आहे? तो म्हणाल खरंच आहे. वकिलांना, वकील साहेब तुम्ही सांगा जग खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे. सगळ्या वकिलांना विचारतो तुम्ही तुमच्यापैकी कोण आहे का खोटं म्हणणारा? फक्त ये गेड खोटं म्हणताय. ठीक आहे ना, याला जेलमध्ये ठेवून द्या. तो निर्णय कोणाच्या बाजूने होईल? माझ्या बाजूने होईल की दयाच्या लोकांनी? बरोबर आहे ना. आणि मी कुठे असेल?
जेलमध्ये असेल, बरोबर आहे की नाही? पण असे निर्णय, शास्त्राचे निर्णय हे जगाच्या कोर्टाच्या निर्णयामधून करायचे नसतात. ते शास्त्राच्या ह्याच्यामध्ये गुरुजन आणि ऋषी मुनी याच्यावर हे निर्णय करायचे. हा, हो, गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे. पण व्यवहारामध्ये तुम्हाला शिक्षाच होणार ना. वेडे लोक कोणी म्हणते हे खोटं बोलतोय काहीतरी, सांग बरं, जग खरं का खोटं आहे? मी म्हणणार काय, मी थोडंच खरं म्हणणार, जग खोटंच आहे. ऋषी मुनींनी सांगितलं, शास्त्राने सांगितलं. आता तो सगळ्यांकडे बोट डाऊन बोला, जग खरं आहे का खोटं आहे? वकील साहेब, जज साहेब बोला, सगळे म्हणणार खरं आहे. हा एकटाच बोलतोय खोटं आहे, ठेवायला जेलमध्ये, ठेवणार का नाही? तुम्ही कितीही सांगा, किती युक्ती करा, नास्तिकांना हे पटतच नाही. बरोबर आहे ना? एवढेच नव्हे तर जगन मिथ्या आहे असं सांगणाऱ्या माणसात वेड्याच्या इस्पितळात पाठविले पाहिजे असंही ते म्हणतील, हे आम्ही जाणून आहोत. पण त्यांचे म्हणणे अनेक जन्मांच्या जगत सत्य संस्काराने आणि प्रतिक्षणी सत्यत्व बुद्धीने चाललेल्या व्यवहारामुळे आहे. त्यांचं म्हणणं कशामुळे आहे? त्यांचे म्हणणे अनेक जन्माच्या जगत सत्यत्व संस्कार आहे. अनेक जन्मामध्ये त्यांनी जगाला सत्य म्हणून काय केलेलं आहे? व्यवहार केला आहे. त्याच्या संस्काराने आणि प्रतिक्षणी सत्यत्व बुद्धीने चाललेल्या व्यवहारामुळे आहे. काय प्रत्येक क्षणी काय? जग सत्य आहे, जग सत्य आहे, जग सत्य आहे, अशा चाललेल्या व्यवहारामुळे आहे. हे विसरता कामा नये. अशा माणसाला एक वेळ ऋषी मुनीने किंवा संताने सांगितलं आणि ते वाक्य ऐकलं तर जगताविषयी सत्यत्व निश्चय नष्ट होऊन एकदम मिथ्यात्व निश्चय होईल की नाही होईल? माना काय डोलवता? हे बघा, रोजच्या आपल्या दर रविवारच्या या कथेमध्ये कोण माणूस येत नाही आणि एखादा माणूस आज एकदम टपकला तर त्याच्यामध्ये जे आपण बोलतोय, वर्तन करतोय, हे जगन मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे. जगताला तुम्ही खोटं ठरवलं तर त्याचा निश्चय होईल की नाही होईल? नाही होणार. तो काय म्हणेल? काहीतरी शिकवतात, काहीतरी देवा धर्माचं काहीतरी सांगावं ना. नाही, जगत खोटंही म्हणून सांगतात, नको, असंच वाटेल की नाही? त्याचा निश्चय होणार नाही. अनेक जन्माचे जगत सत्यत्व संस्कार त्याच्यामध्ये आणि या व्यवहारामध्ये, या जन्मामध्ये देखील त्याने जगत सत्यत्व हा व्यवहार केलेला आहे. हे जग खोटं कसं? आज मनामध्ये त्याचा संशय राहील की नाही? पण त्याचे म्हणणे अनेक जन्माच्या जगत सत्यत्व संस्काराने प्रत्येक क्षणामध्ये सत्वत्व बुद्धीने चाललेल्या व्यवहारामुळे आहे. हे विसरता कामा नये. असल्या मनुष्यात सकृत म्हणजे एक वार श्रवणाने जगताविषयी सत्यत्व निश्चय नष्ट होऊन एकदम मिथ्यात्व निश्चय व्हावा तरी कसा? अधोरेखा करा, नाही होणार. पण तोच जर त्याच्यामध्ये जर भावना असेल, हे शुद्ध लोक आहेत आणि काहीतरी ह्यांचा विचार ऐकायला पाहिजे आणि तो रोज यायला लागला पुढच्या रविवारला, तर मग पण जिज्ञासा बुद्धीने विचार करू लागला, युक्तीपुढे प्रत्यक्ष प्रमाणाने असलेला कोणताही निश्चय दुर्बल ठरण्यास फारशी अडचण पडत नाही. क्या युक्तीपुढे विचार करू लागल्यास युक्तीपुढे प्रत्यक्ष प्रमाणाने असलेल्या कोणत्याही निश्चय दुर्बळ ठरण्यास फारशी अडचण पडत नाही. कसं? पहा की चंद्र सूर्याची बिंबे प्रत्यक्ष डोळ्यात
डोळ्यांस कशी दिसतात? बचके एवढे. बचक म्हणजे एवढं दिसतं. बरोबर आहे ना? प्रत्यक्ष पहा की चंद्र सूर्याची बिंबे प्रत्यक्ष डोळ्यास बचके एवढी दिसतात. पण ज्योतिषशास्त्र वेत्ते गणिताचे त्याचे परिमाण लक्षावधी योजने आहेत म्हणतात. किती किलोमीटर? 1,000,000,000 व्यासाचा काय सूर्य आहे असं सांगतात. लक्षावधी योजना आहेत म्हणून सांगतात. व त्यावरून विचारी लोक प्रत्यक्ष प्रमाण दुर्बल समजून चंद्र सूर्याचे परिमाण म्हणजे माप लक्षावधी किलोमीटर आहे असेच मानतात की नाही? आपल्याला नाही कळलं तरी. बरोबर आहे ना? आपण काय म्हणतो? ग्रहणाच्या दिवशी राहूने सूर्याला गिळलं, केतूने चंद्राला गिळलं. पण 6वीत 8वीत 9वीत 10वीत आपल्याला काय शिकवतात? ते नाही. सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया कोणावर बसते? चंद्रावर बसते. म्हणून तेवढा काळ आपल्याला तो काळा दिसतो. पण पृथ्वी पुढे सरकली किंवा चंद्र पुढे सरकला की ती काळी छाया निघून जाते. तशाच तऱ्हेने सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्राने फेरी मारली आणि ती चंद्राची फेरी सूर्याच्या आड आली की सूर्यावर आपल्याला काय दिसतं? काळी छाया दिसते. चंद्र पुढे सरकला की ती निघून जाते. ती माणसं काही मानायला तयार होत नाहीत असलं काही. कारण त्यांना शास्त्राने ज्ञान झालेलं असतं. बरोबर आहे? पृथ्वी आपणास प्रत्यक्षप्रमाणे सपाट दिसते. पण शास्त्रज्ञ काय सांगतात? ती साखर लिंबासारखी वाटोळी आहे असे सांगून उपपत्ती जशी सांगतात की जर पृथ्वी सपाट असती तर समुद्रातील जहाजांचे प्रथम शीड, नंतर मध्यभाग, नंतर तळाचा भाग असा दिसण्याचा क्रम झाला नसता. सगळं जहाजच्या जहाज एकदम दिसलं असतं. या उपपत्तीप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणाने, उपपत्ती म्हणजे युक्तीने, प्रत्यक्ष प्रमाणाने सपाट दिसणाऱ्या पृथ्वीविषयी ती वाटोळी असल्याचा निश्चय करतात. पृथ्वी सपाट नाही. पृथ्वी कशी आहे? वाटोळी आहे, गोल आहे करतात. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाणाने जगत व्यवहार सत्य दिसत असला तरी श्रुती स्मृतीच्या प्रमाणाने व्यवहाराविषयी मिथ्यात्व निश्चय होण्यास हरकत नाही. श्रुती काय सांगते? श्रुती काय म्हणते ते पहा. सदैव सौम्य इदम अग्रे आसीत. या सृष्टीच्या पूर्वी एक सतही या ठिकाणी होतं. सृष्टीच्या पूर्वी एक सत्पदार्थच या ठिकाणी होता असं सांगताय ना. या वाक्याने जगत उत्पत्तीच्या पूर्वी परमात्माचे सत्यत्व सांगून जगत मिथ्यात्वावशी यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मिंडम मृण्मयम विज्ञातम स्यात् वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. ही छांदोग्य उपनिषद आहे. हे सौम्य, हे प्रियदर्शन, एका मृतपिंड तुम्ही पाहिलात, त्याला समजून घेतलं की जितकी काय मातीने बनलेले सगळे पदार्थाचं ज्ञान तुम्हाला होतं की नाही? ही माती आहे. तुम्हाला दाखवली की जेवढे मातीने बनलेले पदार्थ काय ठरतात? मातीच आहे. हे काय मग आता? माती. हे काय मग? माती. हे काय मग? माती. हे काय मग? माती. ठरतं की नाही? एक मृतपिंडाचं म्हणजे मातीच्या गोळ्याचं दर्शन तुम्हाला झालं की जगातले सगळे मातीचे पदार्थ तुमच्या ओळखीचे होऊन जातात. ते सांगतात काय? वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. तुम्हाला घट दिसतात, पट दिसतो, मठ दिसतो, बोळकुलं दिसतं, आणखी काय खापर दिसतं, सगळं दिसतं. पण मातीचा गोळा तुम्हाला दाखवला की ते तुम्ही सगळं म्हणतात हे सगळं मातीच आहे. मग काय झालं? गोळा खरा की माती खरी? ते बुडगुळं
ते खरं, ते गाडगं खरं, तो घट खरा, मातीचा तवा खरा की माती खरी? मातीच खरी. हे सगळे नष्ट होणार आहेत, मग मातीच खरी असा निर्णय झाला की नाही? हे सगळे पदार्थ खोटे आहेत, पण त्याच्या मागचं जे कारण आहे ते मातीच खरी आहे. सगळे विकारवाले पदार्थ काय? हे काय? नामधेय, नाम जे काय आहे नामापुरतेच आहे. त्याच्या मागची जी माती आहे, कारण आहे, तेच खरं आहे याचा निश्चय होतो. बस, आजचं संपलं. ओम पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय